बाबूलाल नावाचा एक ट्रक ड्रायव्हर आहे. त्याच्याकडे नॅशनल परमिट आहे. त्याच्यामुळे तो संपूर्ण देशामध्ये फिरत असतो. प्रत्येक राज्यामध्ये जात असतो आणि ज्या राज्यामध्ये तो जातो, त्या राज्यामध्ये त्याने एक बाई ठेवलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रकारातून त्याला एक त्यातला रोग होतो. तो त्याच्या बायकोकडे जातो आणि मग बायको त्याची दुर्दशा करते. या बाबतीतली ही घटना आहे. बाबूलाल त्याला 3 मुलं आहेत, त्याची बायको आणि त्याचा जो सुखी परिवार आहे, हा परिवार वरून जरी सुखी वाटत असला, तरी आतून तो परिवार दुःखी होता. कारण बाबूलाल एकदा का त्याने आपल्या ट्रकला स्टार्टर मारला, की तो महिना ते दीड महिना संपूर्ण त्याच्या रूटवरती फिरत असे आणि मग त्या रूटवरती फिरताना मग ज्या वेळेला त्याला त्या गोष्टी करण्याची इच्छा व्हायची, त्यावेळेला मग तो आपल्या रूटवरती त्याने प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये एक बाई ठेवलेली होती. त्यातल्या काही बायका विधवा होत्या, तर काही बायका लग्न होऊन नवरा सोडलेल्या होत्या, तर काही सिंगल राहणाऱ्या अशा बायका त्याने ठेवलेल्या होत्या. ज्यावेळेला तो एखाद्या रूटवर जायचा, त्यावेळेला तो त्या बाईला फोन करायचा, "मी या दिवशी तुझ्याकडे येत आहे" आणि आपली गाडी भरलेली असू दे किंवा रिकामी असू दे, त्या बाईच्या दारामध्ये जाऊन तो गाडी उभी करायचा आणि त्याने अगोदरच सांगितलेलं असायचं, की तुझा जो काही चार्ज असेल, दिवसभराचा चार्ज मी तो देणार आहे. पण मात्र त्या दिवशी तुझ्या घरामध्ये इतर कोणी नसलं पाहिजे, इतर कोणी गिराईक तू घ्यायचं नाही, असं तो सांगून ठेवायचा आणि त्या बाईला जितके पैसे लागतील, तितके सगळे पैसे तो देत असायचा आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बायका देखील त्याच्यावरती खुश होत्या. बाबूलाल ड्रायव्हर आपल्याकडे येणार म्हटल्यानंतर या सगळ्या बायका खुश होऊन जायच्या. कधी आसाममध्ये, तर ओरिसामध्ये, कधी गुजरातमध्ये, तर कधी कर्नाटकमध्ये, तर कधी गोव्यामध्ये, तर कधी उत्तर प्रदेशमध्ये, तर कधी मध्य प्रदेशमध्ये असा हा बाबूलाल त्याचा ट्रक घेऊन फिरत असायचा आणि जर का त्याला वेळ मिळाला, तर तो आपल्या घरी पण जायचा. त्याची घरी ते बायको वाट बघत असायची. त्याच्या बायकोचं नाव आहे नमिषा आणि आता घरी गेला, की मग तो बायकोसोबत सुद्धा चाळे करायचा, बायकोसोबत संबंध ठेवायचा. पण या सगळ्या गोष्टीला 1 ते दीड महिन्याचं अंतर जात होतं. त्याच्यामुळे मग बायको देखील त्याची घरामध्ये वाट बघत बसलेली असायची. त्याची तिन्ही मुलं त्याच्याकडे डोळे लावून बघत असायची. आपला पप्पा कधी घरी येणार? असं ती त्याच्या आईला सारखं विचारत बसायची. पण त्यांच्या आईकडे उत्तर नसायचं. पण एकदा का बाबूलाल घरी आला, की 8-8 दिवस आपल्या घरी राहायचा, आपल्या बायकोसोबत राहायचा. एकदा का तो निघाला, की 1-1 महिना बाहेर असायचा. मग या बाहेर राहण्याची जी मजा होती, ती देखील तो घ्यायचा. घरी आल्यानंतर कुटुंब म्हणून राहण्याची मजा, ती देखील तो घ्यायचा. पण तो ज्यावेळेला बाहेर राहत होता, त्या अनेक बायकांकडे जात होता. अनेक बायकांशी संबंध ठेवण्यामध्ये त्याला तसला रोग झालेला होता आणि त्या रोगामुळे तो काहीसा काळजीमध्ये होता. पण त्याचं बायकांकडे जाण्याचं व्यसन किंवा छंद कमी झालेला नव्हता. त्याला रोग झालेला असताना देखील तो अनेक बायकांकडे जाऊन त्यांच्यासोबत संबंध ठेवायचा आणि शक्यतो हे जे सगळे संबंध होते ते असुरक्षितपणे ठेवायचा. त्याच्यामुळे मग त्याचा जो त्रास आहे, हा त्रास वाढत चाललेला होता आणि मग या सगळ्या बायकांकडे जाऊन त्याला जी सवय लागलेली होती किंवा घरी आल्यानंतर देखील या सगळ्या बाबतीमध्ये तो त्याची जी तुलना आहे, ही तुलना आपल्या बायकासोबत करायचा. ज्या गोष्टी तो या इतर बायकांसोबत करायचा, त्याच गोष्टी आपल्या बायकोने देखील आपल्यासोबत केल्या पाहिजेत, आपल्याला करू दिल्या पाहिजेत, असं तो त्या बायकोला वारंवार सांगायचा. मग कधीतरी त्यांच्यामध्ये खटके उडायचे. बाहेरच्या बायकांच्या गोष्टी वेगळ्या असतात. जेव्हा बाबूलाल बाकीच्या बायकांकडे जायचा, ठेवलेल्या बायकांकडे जायचा, त्या सगळ्या त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या आणि शरीरसंबंधांच्या बाबतीमध्ये किंवा एका बेडरूममध्ये ज्या काही गोष्टी चालतात, एखाद्या बाहेरच्या बाईसोबत एखादी व्यक्ती ज्या काही अपेक्षा करते, त्या सगळ्या अपेक्षा बाबूलाल या बायकांकडून करायचा. त्याच्यामुळे त्याची हौस भागवली जायची. पण आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अंगलट आलेल्या होत्या. त्याला एका रोगानं पछाडलेलं होतं आणि एक दिवशी मग असाच त्याचं काम आटोपून त्याची गाडी घेऊन तो आपल्या घरी गेलेला आहे. घरी त्याने आराम केला आहे. आपल्या मुलांसोबत काही वेळ घालवलेला आहे आणि रात्र उजाडलेली आहे. जेवण झाल्यानंतर तो आपल्या बायकोच्या खोलीमध्ये गेला आहे. खोलीमध्ये जाऊन मग त्याने बायकोला जवळ घेतलं आणि मग त्यांच्यामध्ये काही शरीरसंबंध सुरू झालेले होते. त्यावेळेला हलकेच तो बायकोला म्हणू लागला, की "मला आज तुझ्याकडे काही वेगळ्या प्रकारे गोष्टी करायच्या आहेत." त्यावेळेला मग बायकोने देखील त्याला विरोध केला. बायको त्याला म्हणायला लागली, की "या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत करू शकत नाही." तरी देखील त्याने बायकोला आग्रह केलेला आहे. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेला मग त्याच्या बायकोच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की तिचा जो नवरा आहे, हा नवरा
काही आजाराने त्रस्त आहे हे तिच्या लक्षात यायला वेळ लागलेला नव्हता. त्याच्यामुळे मग तिने त्याला जोर जबरदस्तीला विरोध केला आहे आणि या दोघांमध्ये भांडण सुरू झालेलं आहे, शिवीगाळ सुरू झालेली आहे. त्याच्या बायकोने बाबूलालला शिवी द्यायला सुरुवात केलेली आहे. बाबूलाल देखील तिच्यावरती संतापलेला आहे. आपली बायको आपल्याला इतका विरोध कसा काय करू शकते? मी इतक्या बायकांकडे जातो, त्यातली एकही बाई मी जे सांगेल त्याला कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही, पण आपली बायकोच आपल्याला कसा विरोध करू शकते? याचा त्याला राग आला आहे आणि मग या दोघांचं भांडण विकोपाला गेलेलं आहे. त्याची बायको त्याला म्हणते, की "तुला असा रोग कसा काय होऊ शकला? तू ज्या बायकांकडे जातो त्या बायकांच्याकडून हा रोग तू तुझ्यापर्यंत घेऊन आलेला आहेस. तुझे उपचार होणं गरजेचं आहे. तरी देखील तू आता मला देखील हा रोग देऊ पाहत आहेस. ही चांगली गोष्ट नाही आहे." तरी देखील आता या दोघांमध्ये भांडण हे विकोपाला गेलेलं होतं. त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या मंडळीने देखील कान टवकारलेले होते, की इतक्या रात्री हे नवरा-बायको कशासाठी भांडत आहेत. पण मग या भांडणाचा राग येऊन त्याच्या बायकोने त्याच्या लिंगाला हात घातलेला आहे आणि त्याच्या लिंगाला ओरखडे काढलेले आहेत. त्याचं लिंग ओरबाडलेलं आहे आणि आता मात्र हा बाबूलाल विव्हळू लागलेला आहे. अगोदरच त्या आजाराने हा त्रस्त होता आणि आता त्याच्या बायकोने त्याच्या लिंगावरती केलेल्या आघातामुळे, ओरखड्यांमुळे तो व्यतीत झालेला आहे. दुसऱ्या कुशीवरती वळून बाबूलाल ठो-ठो बोंबा मारायला सुरुवात केलेली आहे. दुसरा दिवस उजाडला. त्याची बायको आणि बाबूलाल दोघेही जागे झाले आणि आता दोघांनीही एकमेकांशी बोलणं बंद केलेलं होतं. बाबूलाल तिला म्हणतो, "जे काही काल झालं, या चुकीच्या गोष्टी होत्या आणि मी आत्तापर्यंत ज्या मार्गावरती जात राहिलो, त्या मार्गावरती अनावधानाने मी अनेक बायकांसोबत संबंध ठेवले आणि याचा परिणाम मला आज भोगावा लागतोय. आणि या अशा काही ज्या गोष्टी असतात, याच्यावरती अनेक डॉक्टरांचा उपचार घेणं हे शक्य असलं, तरी देखील मला डॉक्टरांकडे जायला लाज वाटत होती. त्यामुळे मग मी माझे घरगुती उपचार केले. कधी बाम लावला, कधी मलम लावलं, पण माझा आजार काही बरा झाला नाही. तो उलटा वाढतच गेला आणि मी तुझा देखील विचार केला नाही, माझ्या 3 मुलांचा विचार केला नाही. मला असलेला रोग जर तुला झाला असता, तर अजूनच आपल्या संसाराची वाट लागली असती, हे आता त्याला समजलेलं होतं. पण आता अशी गोष्ट होते, की त्याची बायको त्याला म्हणते, की "आपण या सगळ्या गोष्टींवरती आता ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. तुम्ही बाहेर जाताय, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही थांबवून जा. कुठल्याही प्रकारे चुकीच्या गोष्टी करू नका. आपली 3 मुलं आहेत, या 3 मुलांकडे तुम्ही लक्ष द्या आणि आपण एका योग्य तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊया, त्याच्याकडे जाऊन मार्गदर्शन घेऊया आणि त्याच्याप्रमाणे आपण उपचार करूया. काही दिवस तुम्ही आराम करा, घरी राहा आणि तुम्ही पूर्ण बरे झालात, की मग पुन्हा एकदा तुम्ही तुमचं ड्रायव्हिंगचं काम करू शकता." आणि मग तेव्हापासून बाबूलाल ड्रायव्हरने या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आलेल्या आहेत. तो एका भयानक आजाराचा बळी झालेला होता. त्याचा उपचार घेऊन त्याला पूर्ण बरे होईपर्यंत 6 महिने गेले आणि आता मात्र तो सुखाने आपल्या बायको, मुलांसह संसार करतोय. धन्यवाद. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.